काम केल्या। रामेश्वर माऊली, रामेश्वर सिद्धी, रामेश्वर सारा आणि त्याच्यानंतर मालक संघ असे सर्व मिळून आम्ही इकडे प्लॉट आणि कोणी 2 गुंठे 3 गुंठेप्रमाणे प्लॉट घेण्यात आले आणि सुनील हुर्नेकर साहेबांनी अध्यक्ष म्हणून त्यांनी ह्या 4ही सोसायटीचे आता त्याच्यानंतर आम्ही सारा हे एकत्र केली आणि 3 सोसायटी मिळून आम्ही सुनील हुर्नेकर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व इकडे प्लॉटचे आणि ते याचे संबंधित आम्हाला शेतकरी बरोबर आमचे संबंध वाढण्यात आले। तहसीलमध्ये आम्हाला थोडंसं जाणीव झालं, सहकार्य झालं आणि त्याच्यामुळे आम्ही थोडक्यात म्हणजे शासकीय कर्मचारी असल्या कारणाने आम्हाला काही अडथळा येतात ते आम्हाला कळून आले आणि ही जी आटापिटा आम्ही करतो सर्व तर बघायला गेलं तर सर्व श्रेय हे सुनील हुर्नेकर अध्यक्ष म्हणून त्यांनाच गेलं पाहिजे आणि सहकारी त्यांच्याबरोबर मी सुद्धा होतो, पण सर्व प्रयत्न हे हुर्नेकर साहेबांचेच होते कारण की त्यांच्या परी हे सर्व झालंच नसतं। आता मोजणीच्या कारणामुळे इथे भात शेती वाढलेली आहे तर ती आम्ही मोजणी करण्यात असफल झालो, म्हणजे भात शेतीमुळे ती बरोबर करता आली नाही। त्याच्यानंतर पुढील तारीख तहसीलमधून मिळाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा ती मोजणी करण्याचा प्रयत्न करू आणि ह्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही। यहाँ पर मुझे बहुत अच्छा लगा कि हम सब एक साथ हैं और ये मेरे को बहुत खुशी हुई। मुझे ऐसा लग ही नहीं रहा है कि मैं इनको पहचानता भी नहीं था, लेकिन जो इनके साथ में मिला बैठा बहुत अच्छा लगा। और मैं ये बताना चाहता हूँ कि आज मैं यहाँ तक पहुँचा ये सब सुनील हुर्नेकर भाई साहब की मेहरबानी है, क्योंकि मुझे तो ऐसा लगा था कि मेरा 7/12 पे नाम भी नहीं आएगा, क्योंकि इन्होंने मेरे साथ लिए बहुत मेहनत की। हम लोग उड़न जाते थे, वो तलाटी भगा देती थी हम लोग को, मेरे को खास करके, क्योंकि मेरा 7/12 के लिए ज़रा प्रॉब्लम हो रहा था मेरा। लेकिन सुनील हुर्नेकर ने काफ़ी मेहनत की, ऊपर से प्रेशर लाया, बहुत कुछ लाया और उसके वजह से मेरा 7/12 पे नाम आया। और ये जहाँ आज मोजने तक हम लोग खड़े हैं, आज मोजनी हो रही है, भले आगे का डेट मिला है लेकिन मोजनी में भी मैं यहाँ तक पहुँचा ये मेरी उम्मीद ही नहीं थी। मैंने तो बीच में उम्मीद ही छोड़ दिया था, मतलब जाने तो 2 घंटे का पैसा क्या था, जाने तो कौन इतना भागेगा। लेकिन काफ़ी सुनील हुर्नेकर ने मिले मुझे, तो मुझे अब ऐसा लग रहा है कि मेरा सब काम हो गया है। तो मैं सुनील हुर्नेकर को और जितने भी उनके लोग हैं सबको थैंक यू बोलता हूँ और ऐसे हम लोग आगे भी मिलते रहेंगे और आगे का जो भी प्रोजेक्ट है हम सब मिलकर एक साथ करेंगे, ऐसी मेरी उम्मीद है। थैंक यू। मी सुनील हुर्नेकर। आज आपण दिनांक 25/10/2024 रोजी आज आपण मोजणीची जागा मोजणीची सर्व प्रक्रिया करणार होतो, परंतु काही कारणास्तव आपल्याला जागेमध्ये थोडी रान वाढलं होतं, म्हणजे गवत आणि ती शेती भातशेती असल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही आहे। तेव्हा सर्वेअर जे मॅडम होत्या त्यांनी आपल्याला सांगितलं की पुढची तारीख आपण तुम्हाला देऊ, ते अर्ज वगैरे करून आपण त्या प्रोसेसमध्ये जाणार आहोत। आता हे जे सगळं करण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की प्रत्येकाला एक घर मिळावं, असा एक उद्देश होता। आमची एक सोसायटी होती, आम्ही जिथे सह्याद्रीमध्ये काम करतो, सगळे कर्मचारी अधिकारी वर्ग आहे आपला, तिथे एक आपली एक सोसायटी होती, त्या आपसात थोडे भांडणं होती, त्याच्यामुळे आम्ही वेगळे झालो आणि त्याच्यानंतर आम्ही एक रामेश्वर माऊली अशी एक संस्था तयार केली। त्यानंतर पेपरला ॲड आली, इन्फ्राटेकची ॲड आली, मग त्या ॲडमध्ये आम्ही सगळ्यांनी मतं घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही इन्फ्राटेक ऑफिसला पोचलो आणि आम्ही 10 गुंठे घेतलो, 10 गुंठे घेतले। त्याच्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये आम्ही 30 मेंबर आहोत। तर असे करता करता ती सोसायटी तयार झाली। त्याच्यानंतर आम्ही दुसरी सोसायटी केली, त्याच्यानंतर तिसरी सोसायटी केली, म्हणजे रामेश्वर सिद्धी, रामेश्वर सारा, आणि त्याच्यानंतर ते आपले जे कोण भाऊबंद आहेत त्याच्यामध्ये सगळे आम्ही जमा केले, सगळे एक एक जमा झाले। आपले उमेश कोळी तर यांचं पूर्ण फॅमिली आहे आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या सहकार्यामध्ये, आणि असं करता करता आपण जमिनी घेत गेलो। त्याच्यानंतर आपले माणसं वाढली, लोकं वाढली, लोकं येत आहेत, लोकांचं प्रेम आपण सगळ्यांनी केलं, सगळ्यांनी आलं, सगळे आपण आज सर्वेपर्यंत आलो आहोत। आणि आपलं पुढचं जे मोटिव्ह आहे ते आपल्याला तिथे एक टाऊन करायचं आहे सगळ्यांच्या प्रयत्नाने। आज जे आपण सगळं काम केलं आहे किंवा हे जे काम करतो आहे हे माझं एकट्याचं श्रेय नाही आहे, तर हे माझे जे सगळे उमेश कोळी आहे आणि राजेश शिंदे आहे, भगवान गवळी आहेत, निकुंबे साहेब आहेत, प्रशांत साहेब आहेत, असे अनेक लोक आपल्याबरोबर जोडलेले आहेत आणि त्यांची शक्ती आपल्या पाठी, म्हणून आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत। आणि असं त्यांचं सपोर्ट आणि आशीर्वाद असू द्या, म्हणजे मला काहीतरी काम करता येईल। कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो तिथे आम्हाला
भले आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असलो तरी आम्हाला तिथे कोण उभं करत नाही. आज आम्ही सातबारा जो केला त्या सातबाऱ्याला आम्ही जे आमचे काय नाव होतं गुप्ताजी ते गुप्ताजी होते, ते आमच्याबरोबर होते. गुप्ताजी काळे आम्ही आज सातबारा केला, कारण ते होणं शक्यच नव्हतं. कारण कंपनीचे लोक आमच्याकडे 7.5 लाख रुपये मागत होते, पण आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही 7.5 लाख रुपये देऊ शकत नाही, पाहिजे तर आम्ही स्वतः करतो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, तुम्ही जर मंत्रात काम करता तर तुम्ही बघून घ्या, तुम्ही करून दाखवा. मग त्यांचं आम्ही चॅलेंज स्वीकारलं आणि मग तो आम्ही सातबारा केला. वरून आम्ही जरा थोडासा दबाव दिला आणि तो सातबारा आम्ही तयार केला, तो मिळवला. त्याच्यानंतर 16 गुंठे 18 गुंठे निकुंबे सरांचं नाव पडलं, घोडके सरांचं नाव पडलं, त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं पडली आणि तो एक सातबारा तयार झाला. त्याच्यानंतर दुसरा सातबारा केला, तिसरा सातबारा केला, त्यात प्रशांत सरांचं पण आहे, त्यांना आम्ही भेटलो. आज आम्ही हे सगळे एकत्र कशामुळे झालो, कारण मला एकत्र करायचं आहे, कारण प्रत्येकाला तिथे उद्या प्रॉब्लेम अडचणी येता कामा नये, म्हणून आपण सगळ्यांना एकत्र केलं. आपण इंडेक्स 2मध्ये गेलो, सगळ्यांचे आपण ॲड्रेस काढले, ते प्रत्येकाला जाऊन भेटलो. आपले सहकारी पण त्यांना जाऊन भेटले, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्याच्यानंतर ते आपल्याबरोबर आहेत असं आपण एक ग्रुप तयार केला की विंधने ग्रामपंचायत म्हणून आपण एक ग्रुप तयार केला. त्याच्यामध्ये जवळजवळ 45 लोक असे सभासद आहेत, म्हणजे मालक वर्ग आहे सगळा. असं करता करता काही लोक आपल्यावर आले नाही, पण प्रशांत पवार यांनी आपल्याला एक आपल्या पाठीशी ठाम उभे राहिले. ते म्हणाले की उरणेकर तुम्ही जे करताय त्या बाबतीत आपण सगळं करू, आम्ही तुमच्याबरोबर आहे. असं सगळं आपण केलं आहे. आज मोजणीची तारीख होती, आज होऊ शकली नाही, पण पुढे आपण ती करणार आहोत. तर असं सगळ्यांचा सपोर्ट असू द्या आणि सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या की जेणेकरून आपण हे सगळं सक्सेस करणार आहोत. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. मेरा नाम नवीन शर्मा है, मैं सुनील हुर्नेकर के साथ से 97 से जुड़ा हुआ हूँ और इसके लिए वो जितना भी ये कार्य किया, रामेश्वर मावली, रामेश्वर सिद्धि और अन्य सोसाइटियाँ बनाई हैं और एक सबके लिए घर मिलना चाहिए, उन्होंने अच्छा कार्य किया है और अच्छा आगे सबका भला होना चाहिए. बस मैं इधर ही अपने 2 ठीक.